नमस्कार. द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षाची आयोजित केलेली होती. तर त्या पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयावरती जे प्रश्न विचारले गेलेले होते तर त्या प्रश्नांच्या बद्दल आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या बद्दल चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आज इतिहास हा जो विषय आहे या विषयावरती विचारलेल्या प्रश्नांची जर संख्या आपण बघितली तर साधारणपणे 15 प्रश्न इतिहास या विषयावरती विचारले गेलेले होते. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अशा पद्धतीने जर आपण या कालखंडाचं वर्गीकरण केलं तर आपल्याला आढळून येईल की प्राचीन कालखंडावरती 2 प्रश्न, मध्ययुगीन कालखंडावरती 2 प्रश्न आणि उरलेले जे प्रश्न होते 15 प्रश्नांच्या पैकी हे जवळपास आणि जास्तीत प्रश्न हे तुम्हाला आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा जो इतिहास आहे या इतिहासावरती आपल्याला विचारलेले आढळून येतील. साधारणपणे जे प्रश्न विचारले गेलेले होते या प्रश्नांची उत्तरं काय आहेत याबद्दल आपल्याला काही बाबी या ठिकाणी डिस्कस करायचे. जसं सुरुवातीलाच आपण सांगितलेलं आहे किंवा यानंतरही माझ्या नंतरचे जे माझे सहकारी वेगवेगळ्या प्रश्नांच्या बद्दल, वेगवेगळ्या विषयांच्या बद्दल ज्यावेळी तुमच्याशी बोलतील तर त्यांच्या बोलण्यामध्ये एक बाब तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल की आयोगाची जी की असेल, आयोगाची जी उत्तर तालिका असेल तर ती अंतिम असेल, पण साधारणपणे आपण पूर्व परीक्षेमध्ये आपलं प्रिपरेशन, आपली तयारी कशी आहे, आपला स्कोर किती येतो हे तपासण्याचा एक प्रयत्न म्हणून आणि आपल्या तयारीबद्दल साधारणपणे जे आपण प्रयत्न केलेले आहेत तर त्यांचा लेखाजोखा जो आहे हा समजून घेण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांच्या वरती आजचं जे डिस्कशन आहे हे या ठिकाणी केलं गेलेलं आहे. तर आज आपण इतिहास या विषयावरती विचारलेले जे 15 प्रश्न आहेत आणि त्यांची संभाव्य जी उत्तर आहेत या उत्तरांच्या बद्दल या ठिकाणी माहिती घेतोय. आपण जो क्वेश्चन बुकलेट आहे तर तो या ठिकाणी ए सिरीजचा निवडलेला आहे आणि यामध्ये जो पहिला प्रश्न विचारलेला होता हा प्रामुख्याने तुम्हाला पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आपल्याला विचारलेला आढळून येतो. पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशन नावाची जी संघटना किंवा संस्था स्थापन केलेली होती, या संस्थेच्या सल्ला देण्यासाठी जे एक सल्लागार मंडळ नियुक्त केलेलं होतं तर त्या सल्लागार मंडळाचे असणारे सदस्य कोण होते अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला दिसतोय. त्याचे जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे हा एक पहिला पर्याय दिलेला दिसतो. त्याच्यानंतर राघव भांडारकर यांचा उल्लेख इथं आपल्याला आलेला दिसतो. त्याच्यानंतर के.टी. तेलंग यांचा उल्लेख इथं आपल्याला आलेला आढळून येतो आणि त्याच्याशिवाय बापू हरी शिंदे यांचाही इथं आपल्याला आयोगानं या उत्तरांच्या मध्ये पर्याय म्हणून आपल्याला उल्लेख केलेला आढळून येतो. जर आपण या संघटनेबद्दल किंवा रमाबाई असोसिएशन बद्दल माहिती घेतली तर 1887 मध्ये तुम्हाला प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यामध्ये या संघटनेनं उच्चवर्णीय स्त्रिया आहेत आणि त्यातही प्रामुख्याने बालविधवा ज्या होत्या यांच्या उन्नयनासाठी प्रामुख्याने ही संस्था स्थापन केलेली होती आणि त्यातही या उच्चवर्णीय विधवा स्त्रिया ज्या आहेत तर यांच्या शिक्षणासाठी एक प्रकारे सुधारणा घडवून आणणं, त्यासाठी प्रयत्न करणं या हेतूनं आपल्याला ही संघटना किंवा संस्था स्थापन केलेली आढळून येते. पण नंतरच्या काळामध्ये धर्मांतरण, ख्रिश्चन धर्म जो आहे तर त्याचा प्रसार याबद्दलचा एक वाद या संस्थेबद्दलचा झाला आणि त्यावेळी या सल्लागार मंडळामध्ये ज्या व्यक्ती होत्या तर त्यांनी आपल्याला आपले राजीनामे पण दिलेले दिसून येतात. प्रामुख्यानं पहिले 3 ज्याला आपण सदस्य म्हणतो की ज्यांचा उल्लेख इथं आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आढळून येतो तर ते प्रामुख्यानं आपण असं म्हणू शकतो की या सल्लागार जे मंडळ होतं तर त्याचे आपल्याला सदस्य होत असं आपल्याला म्हणतायत. बापू हरी शिंदे किंवा बापूजी हरी शिंदे जे आहेत तर त्यांचा संबंध जो येतोय हा प्रामुख्यानं तुम्हाला सत्यशोधक चळवळीशी आलेला आढळून येतो आणि त्यातही ताराबाई शिंदे आणि त्यांच्याशी आपल्याला त्यांचा संबंध जो आहे हा या ठिकाणी जोडता येतो. त्यांचे ते वडील होते असा आपल्याला एक उल्लेख येतो. प्रामुख्याने जर समजा आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिले 3 सदस्य आहेत की ज्यांचा या संघटनेशी किंवा संस्थेशी आपल्याला संबंध आलेला दिसून येतो. म्हणून आपण जे पर्याय दिलेला आहे या पर्यायापैकी चौथा पर्याय जो आहे हा या प्रश्नाचा बरोबर पर्याय या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो विचारलेला दिसतो हा प्रामुख्यानं आपल्याला महाराष्ट्रामधली आपण म्हणू की जी कामगार चळवळ आहे
आणि त्याच्याबरोबर ज्याला आपण ब्राह्मणेतर चळवळ म्हणतो तर तिच्याशी संबंधित आहे. प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला दिसतो की 1918 मध्ये मुंबईमधील कामगारांना संघटित करण्यासाठी त्यांनी एकत्रित यावं, याच्यासाठी आपल्याला पीपल्स युनियन अशा पद्धतीची एक संघटना स्थापन करावी, अशा पद्धतीचा उपदेश कुणी केलेला होता असा आपल्याला इथं उल्लेख येतोय. जर आपण पर्यायाचा विचार केला तर त्याच्यामध्ये राजर्षी शाहूंचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे. बरोबर पर्याय म्हणून आपल्याला यामधला पहिला पर्याय जो आहे राजर्षी शाहूंचा या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. जर समजा आपण या संघटनेबद्दल माहिती घेतली किंवा या पीपल्स युनियन बद्दल जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला हा उल्लेख येतो की नोव्हेंबर 1918 मध्ये परळमध्ये आपल्याला कामगार सभेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं होतं. बाबासाहेब बोले होते की ज्यांनी एक प्रकारे या कामगार सभेचं आयोजन केलेलं होतं. राजर्षी शाहू आहेत की जे त्या सभेचे अध्यक्ष म्हणून निवडलेले होते आणि त्या सभेमध्ये कामगारांनी एकत्रित यावं अशा पद्धतीचा त्यांनी सूचना आपल्याला केलेली दिसते. आणि ज्या वेळेला ही संघटना स्थापन झाली त्यावेळेला या संघटनेसाठी जवळपास 5,000ची देणगी किंवा मदत आहे की जी आपल्याला शाहू महाराजांनी दिलेली दिसून येते. हा दुसरा प्रश्न की ज्याचा उल्लेख आपल्याला या पद्धतीने करता येतो, ज्याचं उत्तर राजर्षी शाहू आपल्याला या ठिकाणी सांगतायत. तिसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो आपल्याला प्रामुख्यानं महाराष्ट्रामधली जी सत्यशोधक चळवळ आहे, ब्राह्मणेतर चळवळ आहे, तर तिच्याशी संबंधित ज्याला आपण म्हणू शकतो की वृत्तपत्र आहेत, याबद्दल आपल्याला या ठिकाणी विचारलेला आढळून येईल. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कुणी केला, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला आयोगानं विचारलेला दिसतोय. जर आपण पर्यायांचा विचार केला तर त्याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा उल्लेख येतो, भाऊदाजी लाड यांचा उल्लेख येतो, त्याच्याशिवाय तुकाराम तात्या पडवळ यांचा उल्लेख येतो आणि त्याच्या बरोबरीनं कृष्णाजी भालेकर यांचाही या ठिकाणी आपल्याला उल्लेख येतो. या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आपल्याला 4 क्रमांकाचं आहे. कृष्णाजी भालेकर हे प्रामुख्यानं आपण म्हणू की महात्मा फुलेंचे सहकारी आणि त्याच्यावरून ब्राह्मणेतर चळवळीमधले त्या काळामध्ये एक महत्वाचे नेते की ज्यांनी दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात केली. आणि त्यामधनं असं मानलं जातं की महात्मा फुलेंचं एकूण धर्म समाज सुधारणा विषयक जे काम होतं त्याच्यावरती जी टीका केली जात होती, या टीकेला आपल्याला त्यांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. दीनबंधू जे आहे हे नंतरच्या काळामध्ये आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत यांनी त्याची जबाबदारी आपल्याला घेतलेली आढळून येते. पण प्रामुख्याने जर आपण प्रश्नाचा रोख विचारामध्ये घेतला, उत्तर जर त्याला ताडून जर बघायचं ठरवलं तर आपण यामधला चौथा पर्याय जो आहे कृष्णाजी भालेकर यांचा या ठिकाणी योग्य पर्याय म्हणून या ठिकाणी आपल्याला उल्लेख करायला हरकत नाहीये. आता चौथा प्रश्न जो या ठिकाणी विचारलेला आहे हा खरं तर प्राचीन कालखंडामधलं जे साहित्य आहे, इतिहास लेखन किंवा प्राचीन काळामधलं जे साहित्य लेखन आहे तर त्याच्यावरती आपल्याला हा विचारलेला आढळून येतो. कालिदासानं मालविका अग्निमित्र नावाचं जे नाटक लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आढळतोय. आता प्रामुख्यानं त्याच्यामध्ये 2 राजघराणी आणि त्यांच्या वैवाहिक संबंधांनी याच्यावरती प्रकाश कुठल्या नाटकामधनं टाकलेला आहे आणि ती राजघराणी कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला दिसतोय. हे जे नाटक आहे मालविका अग्निमित्र हे जे नाटक आहे हे कालिदासाचं नाटक मानलं जातं. दुसरी बाब गुप्त कालखंडामध्ये आपल्याला त्याची रचना केली गेलेली दिसते. आणि जर या नाटकामधली पात्र जर आपण विचारामध्ये घेतली तर शुंग शासक अग्निमित्र आहे आणि मालविका ही विदर्भामध्ये असणारा जे यज्ञसेन हे जे घराणं होतं या घराण्याशी संबंधित आपल्याला ती राजकन्या होती आणि त्यांच्या विवाहावरती आपल्याला हे नाटक कालिदासानं नंतरच्या काळामध्ये लिहिलेलं आढळून येतं. हे काही समकालीन म्हणजे ज्यावेळी शुंग सत्तेमध्ये होते या काळामधलं लेखन नाहीये किंवा नाटक नाही, हे तर नंतरच्या काळामधलं आपल्याला हे नाटक असलेलं आढळून येतं आणि त्याच्यामुळं या प्रश्नाचा जो पर्याय आहे तर तो 1 क्रमांकाचा आपल्याला बरोबर असलेला आढळून येईल. आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न 5वा प्रश्न विचारलेला दिसतो तर तो प्राचीन कालखंडावरतीच विचारलेला आहे आणि वैदिक काळामध्ये व्यापारामध्ये विनिमयाचं माध्यम काय होतं अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आढळून येतो. जर दिलेल्या पर्यायांचा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये
गण हा पर्याय येतोय, श्रेणी हा पर्याय येतोय. खरं तर ते विनिमयाचं माध्यम म्हणून आपल्याला तितकंसं योग्य असणारे अशा पद्धतीचे पर्याय नाहीत. श्रेणी प्रामुख्यानं प्राचीन किंवा मध्ययुगीन काळामध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या असणाऱ्या संघटना होत्या, ते काही नाणी किंवा मुद्रा नाहीयेत. गण हा जो शब्द प्रयोग वापरला जातो हा प्रामुख्यानं तुम्हाला जी रिपब्लिक्स आहेत किंवा स्वतःला समान समजणारे अशा पद्धतीचे जे राजघराण्यामधल्या व्यक्ती होत्या तर त्यांच्यासाठी आपल्याला हा शब्द वापरलेला आढळून येतो. आता निष्क, शतमान आणि कृष्णाल या प्रामुख्यानं पर्यायांचा या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये हा पहिला पर्याय जो आहे की ज्याच्यामध्ये हे तिन्ही पर्याय एकत्रित आपल्याला दिलेले दिसतात, हा प्रामुख्यानं या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येईल. वैदिक कालखंड जो आहे हा कालखंड इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 हा मानला जातो. खरं तर या काळामध्ये निष्क, शतमान या नाण्यांचे उल्लेख येतात, पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला पुरावे त्याबद्दल प्राप्त झालेले आढळत नाहीयेत. लिखित साधनांच्या मध्ये फक्त हे उल्लेख येत आहेत. प्रत्यक्षामध्ये आपल्याला या काळामधली नाणी किंवा मुद्रा ज्या आहेत या प्राप्त झालेल्या दिसत नाहीत, पण या उल्लेखांवरती किंवा आपण असं म्हणू की वैदिक साहित्यामधल्या या उल्लेखांच्यावरती अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आढळून येतो. हा प्रश्न क्रमांक 5 की ज्याच्यामध्ये वैदिक कालखंड आणि त्या काळामधल्या आर्थिक जीवन आणि त्याला समोर ठेवून अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आढळून येईल. त्याच्यानंतरचा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रामुख्यानं महाराष्ट्रामधली जी नाथ परंपरा आहे यावरती विचारलेला दिसतो. सेतुमाधवराव पगडी जे आपण म्हणू की ज्येष्ठ इतिहासकार आहेत, त्यांचं आपण जर लेखन महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासावरचं तपासलं तर त्याच्यामध्ये सुफी संत परंपरा जी आहे अशा पद्धतीचं त्यांचं जे लेखन आहे या लेखनामध्ये त्यांनी आपल्याला एका बाजूला सुफी परंपरा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामधली आणि भारतामधली नाथ परंपरा यांचा एकमेकांशी असणारा संबंध किंवा महाराष्ट्रामधली आणि भारतामधली ज्याला आपण भक्ती परंपरा म्हणतो त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध जो आहे हा तपासण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आढळून येतो. आणि या बाबीवरती किंवा या त्यांच्या संशोधनावरती लिखाणावरती आधारित अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला दिसतोय, ज्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला कानिफनाथ अशा पद्धतीनं देता येतं की ज्यांना आपल्याला एका बाजूला सुफी परंपरेमध्ये एक महत्वाचं स्थान दिलं गेलेलं दिसतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला भारतामधल्या नाथ परंपरेमध्ये पण त्यांना महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आढळून येतं. हा 6वा प्रश्न की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की मध्ययुगीन कालखंडामधल्या सुफी आणि नाथ परंपरेला एकत्रित करून अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आढळून येईल. 7वा प्रश्न जो आहे हा प्रामुख्यानं आधुनिक भारतावरती आधारित आहे. 1925 ते 1935 या कालखंडामधल्या काही महत्वाच्या घटना आणि त्यांचा क्रम जो आहे हा समोर ठेवून आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो, ज्याच्यामध्ये नेहरू रिपोर्ट आहे, त्याच्यावरून पुणे करार येतो, नेहरू त्याच्यावरून धारासाना सत्याग्रह जो आहे याचा उल्लेख येतो आणि श्वेत पत्रिका जी आहे तिचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला आलेला आढळून येतो. जर या घटनांचा विचार आपण केला तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण असं म्हणू की यामधली पहिली घटना कुठली घडलेली आहे हे जर आपण बघितलं आणि त्यानुसार पर्यायांचा जर आपण विचार केला तर सहजपणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. या सगळ्या घटनांच्या मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की नेहरू हा अहवाल जो आहे हा आपल्याला या ठिकाणी 1928च्या आसपास या ठिकाणी प्रकाशित केलेला आढळून येतो आणि बाकीच्या ज्या घटना आहेत या घटना आपण त्याच्या नंतरच्या मानू शकतो. धारासाना सत्याग्रह जो आहे हा 1930 मध्ये येतोय, पुणे करार जो आहे हा 1932 मध्ये येतो, त्याच्यानंतर गोलमेज परिषदांचं आयोजन आणि त्यामधला घेतलेला निर्णय आणि त्याच्यानंतरचा 1935चा कायदा हा जर घटनाक्रम आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय 3 जो आहे की ज्याच्यामध्ये नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट याला समोर ठेवून तशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे हे आपल्याला शोधता येईल. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 आणि त्याचं जर उत्तर आपण बघितलं तर ते 3 असेल की ज्याच्यामध्ये हा क्रम आपल्याला या पद्धतीने बघता येईल. 8वा प्रश्न जो आहे हा प्रामुख्यानं आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरती विचारलेला दिसतो. बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि गोपाळ हरी देशमुख हे पर्याय समोर ठेवून आपल्याला अशा पद्धतीचा जो 8वा प्रश्न आहे तर त्याच्याकडे बघता येईल.
आता हा जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असा पहिला पर्याय दिलेला दिसेल. दुसरा पर्याय जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती पाठ्यपुस्तकं लिहिली असा उल्लेख येतो. गणित आणि शास्त्र याच्यावरती आधारित शून्य लब्धी हे पुस्तक त्यांनी मराठीमधनं लिहिलं हाही उल्लेख येतो. आणि त्याच्याबरोबर केशवराव भावाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं होतं असा उल्लेख इथं आपल्याला आलेला आढळून येतो. जर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बाळशास्त्री जांभेकर हा जो तिसरा पर्याय आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. महाराष्ट्रामधली जर समाज सुधारकांची परंपरा आपण बघितली तर त्याच्यामध्ये आद्य समाज सुधारक म्हणून आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख येतो. दर्पण आहे, दिग्दर्शन आहे हे ज्यांची त्यांनी सुरुवात केलेली होती. मराठीमधलं एक प्रकारे आपण असं म्हणू की वृत्तपत्र आणि त्यांची सुरुवात, त्यांचं जनकत्व आपल्याला त्यांना दिलं जातं. दुसऱ्या बाजूला आपल्याला हाही उल्लेख येतो की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याच्यासाठी आग्रह आपल्याला त्यांनी धरलेला दिसून येतो. आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला असं लक्षात येतं की दिग्दर्शन, दर्पण यामधनं विज्ञान आणि त्या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख आहेत की जे लेख त्यांनी लिहिलेले दिसत आहेत. महाराष्ट्रामधली जी समाज सुधारणेची परंपरा सुरू होते त्याच्यामध्ये आपल्याला बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख येतो. शून्य लब्धी हे प्रामुख्यानं त्यांचं येणारं पुस्तक ज्या आधारावरती आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे तर त्याच्याकडे जाता येतं. हा झाला प्रामुख्यानं 8वा प्रश्न. 9वा प्रश्न जो विचारलेला आहे हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रामधल्या आणि भारतामधल्या ज्या एक प्रकारे ज्याला आपण राजकीय संघटना म्हणतो आणि त्यांच्या स्थापना आणि त्यांचा जो क्रम आहे याच्यावरती आपल्याला विचारलेला आढळून येईल. यामध्ये पुणे सार्वजनिक सभेचा उल्लेख इथं आपल्याला येईल. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा उल्लेख येतो. त्याच्याबरोबरनं मद्रास महाजन सभेचा उल्लेख येतो आणि त्याच्याबरोबरनं इंडियन असोसिएशनचा उल्लेख या ठिकाणी आलेला आढळून येतो. जर या संघटनांचा क्रम आपण बघितला तर त्याच्यामध्ये 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभा जी आहे ही आपल्याला स्थापन झालेली दिसते. दुसऱ्या बाजूला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा जर आपण विचार केला तर 1885 मध्ये ही संघटना स्थापन होते. मद्रास महाजन सभा जी आहे तर त्याची स्थापना आपल्याला 1884 मध्ये झालेली दिसते. आणि इंडियन असोसिएशन प्रामुख्यानं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपल्याला 1876 मध्ये या संघटनेची स्थापना केलेली दिसते. जर हा क्रम आपण विचारामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा आहे, ग.वा. जोशी यांनी त्याची स्थापना केलेली होती. ही सभा किंवा ही संघटना त्या अर्थानं महाराष्ट्रामधली पहिली राजकीय संघटना म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. जरी फक्त हा पर्याय आपल्याला या ठिकाणी माहिती असेल तरी पण खरं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं असतं, कारण दिलेल्या पर्यायांच्या मध्ये हा पहिला पर्याय, ही पहिली संघटना पहिली असणारा तसा बघितला तर आपल्याला दुसरा पर्यायच या ठिकाणी एकमेव पर्याय असलेला आपल्याला आढळून येईल आणि त्या आधारावरती पण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू शकलो असतो. महाराष्ट्रामधल्या आणि भारतामधल्या ज्या राजकीय संघटना आहेत या संघटना नेहमीच आपल्याला काही वेळेला अशा पद्धतीनं त्यांच्या स्थापनेबद्दल, काही वेळेला त्यांचे संस्थापक याच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि त्यावरती अशा पद्धतीचा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आढळून येतो. हा प्रश्न क्रमांक 9वा की ज्याच्यामध्ये या संघटना आणि त्यांच्या स्थापनेचा क्रम अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आढळून येतो. 10वा प्रश्न जो आहे या प्रश्नाबद्दल प्रामुख्याने ज्याला आपण साबरमती करार किंवा साबरमती ट्रीटी नावानं जो एक प्रकारे तह किंवा करार ओळखला जातो त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आढळून येतोय. 1922 ते 26-27 या दरम्यानच्या ज्याला आपण म्हणू शकतो की राजकीय घटना घडामोडी आहेत की ज्यांचा संबंध या साबरमती कराराने त्याच्याशी आपल्याला जोडता येतो. आता जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रतियोगिता, सहकारिता, पक्षाची स्थापना करावी, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना राजकारणामध्ये सहभागी करून घेऊ नये, तिसऱ्या बाजूला कनिष्ठ जातीय कामगारामध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचं पथक उभारावं, हिंदू मुस्लिम ऐक्य राखावं आणि मोतीलाल नेहरू आणि बॅरिस्टर जयकर यांच्या समितीनं मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. अशा पद्धतीचे 4 पर्याय या प्रश्नाचे उत्तर म्हणून आपल्याला दिलेले दिसत आहेत. खरं तर आतापर्यंत जे प्रश्न आहेत या प्रश्नांची निश्चित अशी उत्तर आपण बघत होतो. हा 10वा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं एक आपण म्हणू की
थोडी जे पर्याय आहेत त्यामध्ये संदिग्धता आहे, पण आम्हाला असं वाटतं की यापैकी चौथा पर्याय जो आहे हा जास्त प्रश्नाच्या जवळ जाणारा असू शकतो. आपण अजून काही दिवस आयोगाची जी प्रश्नपत्रिका आहे, उत्तरपत्रिका आहे, त्याची वाट निश्चितपणे बघू शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न विचारलेला आहे 11वा प्रश्न हा प्रामुख्यानं कर्षक संगम याच्यावरती आपल्याला विचारलेला आढळून येतो. ही शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये स्थापन झालेली अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न येतो. आणि कालखंड जो आहे हा इथं आपल्याला बघता येतो की 1934 मध्ये अशा पद्धतीची ही शेतकरी संघटना कुठल्या प्रांतामध्ये राज्यामध्ये स्थापन झाली हा साधारणपणे त्याचा अर्थ आहे. जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, बंगाल आणि केरळचा उल्लेख येतो. या संघटनेची जर आपण माहिती घेतली तर आपल्याला साधारणपणे असं लक्षात येतं की राष्ट्रीय चळवळ जी आहे, राष्ट्रीय सभा जी आहे, तर या सभेमध्ये 1929-30 नंतर आपल्याला समाजवादी विचार जे आहेत या विचारांचा प्रभाव हळूहळू वाढायला लागलेला आढळून येतो. त्याच्या पाठीमागे अनेक कारणं होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना घडामोडी एका बाजूला कारणीभूत ठरत होत्या, दुसऱ्या बाजूला जागतिक महामंदी आणि तिचाही उल्लेख इथं आपल्याला करता येतो. तिसऱ्या बाजूला आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय सभेचं जे तरुण नेतृत्व 1927-28 नंतर उदयाला येत होतं, या सगळ्यांचा प्रभाव म्हणून असं मानलं जातं की राष्ट्रीय सभेमध्ये काँग्रेसमध्ये समाजवादी विचार जे आहेत या विचारांचा एक गट आपल्याला एक प्रकारे या काळामध्ये कार्यरत झाला. त्या गटाचा प्रभाव जो आहे हा हळूहळू राष्ट्रीय सभेच्या धोरणांवरती जाणवायला लागला आणि या प्रभावामधनं, या समाजवादी विचारांच्या प्रभावामधनं असं मानलं जातं की केरळमध्ये अशा पद्धतीची ही संघटना शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी आपल्याला स्थापन झालेली दिसून येते. समाजवादी विचारांचा जर आपण प्रभाव बघितला तर त्याच्यामध्ये याच टप्प्यावरती आपल्याला राष्ट्रीय सभेचं फैजपूर मधलं अधिवेशन, जे ग्रामीण महाराष्ट्रामधलं, भारतामधलं एक प्रकारे तसं बघितलं तर पहिलं ग्रामीण भागामध्ये आयोजित केलेलं पहिलं अधिवेशन होतं, ज्याचाही इथं आपल्याला उल्लेख करता येतो. तर प्रामुख्याने या घटना आहेत की ज्या समाजवादी विचार आणि त्याचा राष्ट्रीय सभेवरती जो प्रभाव पडतोय याच्याशी संबंधित आहेत. आणि त्याच्यामधली एक शेतकरी संघटना की जी दक्षिणेमध्ये स्थापन होते आणि त्यातही केरळमध्ये जी स्थापन झालेली दिसते, तर तिच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आढळून येतो. 12वा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला दांडी यात्रा आणि त्याच्यावरती आपल्याला विचारलेला आढळून येतोय. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये दांडी यात्रा जी आहे तर तिचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशा पद्धतीनं कुणी केलेला होता हा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला दिसतो. जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, डी.जी. तेंडुलकर यांचा उल्लेख येतो, त्याच्यानंतर पी. सिरे, डी.पी. मिश्रा यांचा उल्लेख येतो, शंकरराव देव, ग.वी. केतकर आणि त्याच्यावरून अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नांबियर यांचा आपल्याला पर्याय म्हणून उल्लेख आलेला आढळून येतो. आता जर आपण दांडी यात्रेचा उल्लेख केला, मार्च 1930 मध्ये आपल्याला साबरमती आश्रमापासून एक प्रकारे दांडी यात्रा जी आहे तर तिची सुरुवात होते. साधारणपणे 78 सहकारी यांच्या बरोबरीने आपल्याला गांधीजींनी दांडी यात्रा आणि तिचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये एक प्रकारे ब्रिटिशांच्याकडनं मिठाचा जो कर वसूल केला जात होता तर त्याच्या विरोधामध्ये, किंवा आपण म्हणू शकतो की ब्रिटिशांचे जे कायदे आहेत तर त्याच्या विरोधामध्ये एक विनयशील मार्गानं ते कायदे मोडणं आणि ब्रिटिश सत्तेला आपला विरोध दाखवणं या हेतून आपल्याला त्या पद्धतीनं ते आंदोलन उभं राहिलेलं दिसून येतं. आणि त्या आंदोलनाच्या वेळी आपल्याला पंडित मोतीलाल नेहरू आहेत की ज्यांनी या पद्धतीचे उद्गार किंवा त्यांनी या पद्धतीनं आपल्याला या घटनेबद्दलचा हा उल्लेख केलेला आढळून येतो. ही प्रामुख्यानं आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामधली एक महत्वाची घटना की ज्यावरती आपल्याला या पद्धतीचा प्रश्न विचारलेला दिसून येतोय. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे 13व्या क्रमांकाचा हा प्रामुख्यानं तुम्हाला मध्ययुगीन कालखंडावरती विचारलेला दिसतो. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. धर्म आणि राजकारण याच्यामध्ये त्यानं फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचं धोरण त्यानं स्वीकारलं, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणं आणि सामाजिक कायद्याबद्दल अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा त्यानं केलेला होता. अशा पद्धतीचा मुघल शासक आणि त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसून येतो. जर आपण पर्यायांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बाबर आहे, हुमायून आहे, अकबर आणि औरंगजेब यांचा उल्लेख येतो.
आणि जर या शासकांचा आणि या पर्यायांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला अकबर हा या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तिसरा पर्याय आहे की जो या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणून आपल्याला सांगता येईल. ज्यावेळी आपण अकबराचा कालखंड बघतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही होती की एक शासक म्हणून त्याला साम्राज्य विस्तार करायचा होता. हा साम्राज्य विस्तार करत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्रित घेऊन आणि त्याला राज्याचा भाग म्हणून आपला साम्राज्य विस्तार करणं आणि आपलं साम्राज्य टिकवणं हा प्रामुख्याने आपल्याला अकबराचा दृष्टिकोन आपल्याला बघता येतो. आणि हा दृष्टिकोन राज्यकारभारामध्ये पण आपल्याला हा उदार दृष्टिकोन आपल्याला त्याचा रिफ्लेक्ट झालेला किंवा प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. आणि त्या अर्थानं जर आपण त्याची कारकीर्द बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की अशा पद्धतीनं त्याची कारकीर्द ही या बाबींच्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण मानता येते. हा अजून एक महत्वाचा उल्लेख की जो अकबर आणि त्याच्याबद्दलचा आहे की जो या 13व्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला बघता येईल. आता 14वा जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये खानदेशामध्ये भिल्लांनी जो उठाव केलेला होता या उठावावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसून येतो. जर आपण 19व्या शतकामधल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळे समूह होते की ज्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला उठाव किंवा आंदोलनं केलेली दिसून येत आहेत. ज्याच्यामध्ये भिल्ल आदिवासी आणि त्यांच्या उठावाचा उल्लेख आपल्याला करता येतो. कोळी आदिवासी आणि त्यांच्या उठावांचा आपल्याला उल्लेख करता येतो. रामोशी आणि त्यांच्या एक प्रकारे उठाव आणि त्यांचा उल्लेख इथं आपल्याला महत्वाचा करता येतो. त्याच्याबरोबरनं गडकरी आणि त्यांच्या उठावाचा इथं उल्लेख आपल्याला करता येतो. आणि या उठावांच्या टप्प्यावरती आपल्याला प्रामुख्याने 1857चा उठाव ज्यावेळी उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडत होतात त्याचे पडसाद पण आपल्याला दक्षिणेमध्ये आणि त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला उमटलेले दिसून येत आहेत. आणि या बाबींना समोर ठेवून अशा पद्धतीचा हा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आढळून येतो. आता त्याच्यामध्ये पहिला पर्याय जो दिलेला आहे भिल्ल उठाव आणि त्याबद्दलचा की उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. तसं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 1857चा उठाव ज्यावेळी उत्तरेमध्ये सुरू झालेला होता त्यावेळेला वेगवेगळी वृत्तपत्र आहेत आणि उत्तरेमधून दक्षिणेमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की ज्यांच्या माध्यमातून त्या उठावांबद्दल माहिती दक्षिण भारतापर्यंत पोहोचत होती. दुसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो की या उठावाचं ज्यांनी नेतृत्व केलं तर त्याच्यामध्ये भागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक यांचा उल्लेख येतो की जो दुसराही पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे असं म्हणता येतं. आणि तिसरा पर्याय जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये या उठाव करणाऱ्यांनी ब्रिटिशांचे ज्या कार्यालय आहेत ब्रिटिशांचे जे खजाने आहेत हेही लुटलेले दिसतात आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला या पर्यायामध्ये आलेला आढळून येतो. आणि या तिन्ही पर्यायांना योग्य जर आपण मानलं तर आपल्याला या उत्तराचा चौथा पर्याय जो आहे की जो वरील सर्व पर्याय एकत्रित अशा पद्धतीनं देतोय तर तो या उत्तराचा योग्य पर्याय म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. हा 14वा प्रश्न की जो महाराष्ट्रामधल्या भिल्ल आदिवासी त्यांच्या उठावावरती आपल्याला या पद्धतीनं विचारलेला आढळून येतो. 15वा आणि जसं सुरुवातीला आपण म्हटलेलं होतं की इतिहास या विषयावरती एकूण जे 15 प्रश्न विचारलेले आहेत तर त्यातला हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं होम रूल लीग चळवळ आणि ॲनी बेझंट यांच्यावरती विचारलेला आढळून येतोय की या चळवळीच्या टप्प्यावरती ॲनी बेझंट यांनी आपले विचार जे आहेत या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जी वृत्तपत्र सुरू केलेली होती तर त्यांचा उल्लेख जो आहे हा या ठिकाणी या पर्यायांच्या मध्ये आलेला आढळून येतो. आता जी वृत्तपत्र आहेत तर त्याच्यामध्ये न्यू इंडियाचा उल्लेख येतो, कॉमनवेल्थचा इथं उल्लेख येतो, टेलिग्राफ याचाही इथं उल्लेख येतो आणि बॉम्बे गॅझेट याचाही इथं आपल्याला उल्लेख येतो. पर्याय जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा पर्याय म्हणजे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन महत्वाचे वृत्तपत्र होते की ज्यांची सुरुवात आपल्याला ॲनी बेझंट यांनी केलेली दिसून येते. होम रूल लीग चळवळ जी आहे तर तिच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की सप्टेंबर 1916 मध्ये मद्रासच्या जवळ अड्यारे या ठिकाणी होम रूल लीगची सुरुवात ॲनी बेझंट यांनी केली. त्याच्या अगोदर आपल्याला असं लक्षात येतं की लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची सुरुवात केलेली दिसते. आणि दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध जे होतं तर या महायुद्धाच्या काळामध्ये
ब्रिटिशांच्याकडून एक प्रकारे जास्तीत जास्त राजकीय सवलती प्राप्त करून घेणं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणू शकतो की ते प्राप्त करणं, या हेतून अशा पद्धतीने ही उमरू लीग चळवळ आपल्याला उभी राहिलेली दिसून येते. आता ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी जे वेगवेगळे मार्ग निवडले त्याच्यामध्ये अॅनी बेझंट यांनी हे वृत्तपत्र त्याची सुरुवात केलेली दिसते. लोकमान्य टिळक होते की ज्यांनी केसरीमधनं आपल्याला या विचारांची मांडणी किंवा विचारांचा प्रसार केलेला आढळून येतो. आणि प्रश्नाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं अॅनी बेझंट याच्यावरती हा जो प्रश्न विचारलेला आहे आणि जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला अ आणि ब पर्याय ज्याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीचा आपल्याला पहिला पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणून या ठिकाणी आपल्याला बघता येतं. आतापर्यंत 15 प्रश्न आहेत की जे इतिहास या विषयावरती आजच्या झालेल्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले दिसत आहेत. जसं सुरुवातीला मी म्हटलेलं होतं त्या पद्धतीनं 2 प्रश्न प्राचीन कालखंडावरती, 2 प्रश्न मध्ययुगीन कालखंडावरती आणि उरलेले जवळपास 10 ते 11 प्रश्न आहेत की जे आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपल्याला विचारलेले आढळून येतील. या प्रश्नांच्या पैकी एक प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आपण मगाशी म्हटलं की त्याच्याबद्दल थोडी संदिग्धता आहे, पण बाकीचे बरेचसे प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं जे आहेत हे आपल्याला नक्की नेमकेपणाने या ठिकाणी मिळू शकतात. याच्याशिवाय आता बाकीचे अजून काही विषय आहेत की ज्यांच्याबद्दल माझे सहकारी तुमच्याशी या ठिकाणी ते प्रश्न आणि त्याच्याबद्दल बोलतील. थँक्यू.